ही रानभाजी खाल्ली आहे का कोणी? माहिती आहे का याचं नाव तुम्हाला? ही आहे भारंगीची भाजी. पहा कशी दिसते बरं. आज मी ही भाजी कशी करतात ते सांगणार आहे. या भाजीचे कोवळे शेंडे तोडून घ्यायचे आणि ते चांगले 2-3 वेळा धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर असलेली धूळ माती सगळी निघून जाते. चांगले धुतल्यानंतर ते निथळून घ्यायचे. भाजीचे शेंडे निथळले की एकसारखे धरून ते चिरून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी थोडंसं गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होत आलं की त्यात ही भाजी सोडून द्या आणि चांगली एक उकळी काढा. भाजी उकळेपर्यंत दुसऱ्या बाजूला भाजीची परतण्याची तयारी करायची. कांदा चिरून घ्यायचा, लसूणसुद्धा थोडासा टेचून घ्यायचा आणि चांगल्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. पाकळ्या चांगल्या मोकळ्या केल्या की एका बाजूला कढईत तेल टाकायचं आणि त्यात थोडीशी जिरी टाकायची. जिरी चांगली तडतडली की त्यात थोडासा लसूण आणि कापलेला कांदा टाकायचा. लसूण, कांदा हे चांगलं परतून घ्यायचं आणि परतत आल्यानंतर त्यात थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. उकडलेली भाजी एका चाळणीत निथळून घेतलेली होती, ती आता चांगली मोकळी करून कढईत टाकून घेतली आणि आता हे सर्व एकत्र चांगलं परतून घेतलं आणि थोडा वेळ 2-3 मिनिट शिजून दिलं. शिजल्यानंतर त्यात थोडासा कूट घातला आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिट ही सगळी भाजी खालीवर करून घेतली. चांगली परतलेली भाजी थोडी एकजीव झाली की गॅस बंद करायचा आणि झाली आपली भारंगीची भाजी. ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते. जेव्हा जेव्हा रानभाज्या मिळतात तेव्हा तेव्हा त्या नक्की खाव्यात. ही रानभाजी नक्की करून पहा. या तर मग भारंगीची भाजी खायला सगळ्यांनी.